काय भारी मूर्ती राव महाराजांची, एकच नंबर. तर नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळ निघालो होतो कामाला. घेतले होते अंजीर आणि मी आणि पेंटर अंजीर खात निघालो होतो कामावर मित्रांनो. आणि गाडी फास्ट होती तरी पण मागं अंजीर खात बसलो होतो. आणि मंगळवेढा शहरात पोहोचलो आणि महाराजांचं दर्शन घेतलं. मूर्ती एक नंबर आहे बरं का मंगळवेढ्यातली महाराजांची. गेलं तर बघा कावा तर. पोचलो कामावरनं घरी आलो 6 वाजता. नंतर गेलो जिमला. आज होता लेग डे. लेग डेचा लाईटलीच वर्कआउट केला मित्रांनो. जरा जास्त नका म्हणलं, जरा पाय दुखतील परत. मग परत घरी आल्यावर आठवलं आयला आपलं क्रिएटिनचा डबा आहे अर्धा. मग कुठं वर कोपऱ्यात ठेवलं ती घेतला मित्रांनो. आणि धूळ बघा किती चढली डब्यावर. आणि नंतर घेतलं क्लासमध्ये क्रिएटिन एक स्कूप आणि वतलं क्लासमध्ये आणि पिलो मित्रांनो. जरा बरं वाटलं. आणि उन्हाळ्यात पेत नसते बरं का खरं. पाणी जास्त ओढतं त्यामुळं. तरी पण प्यावं म्हणलं असू दे. मग नंतर बाची मंडळी होती, त्यांना म्हणलं जेवाय वाढा मला. मग त्यांचं नियोजन चालू होतं जेवाय वाढायचं. मग आज केल्या होत्या भाकरी. भाकरी मग घेतली भाकरी मी ताटात मित्रांनो, त्यांनी दिली. मग शिरूने दिली भाजी. पण मित्रांनो भाजी काय खाता येईना, माझ्या हाताला गरं उठलेत पुट्टीमुळं. भाजी खायला येईना त्यामुळं मग कोरडी भाकर खात होतो. पण परत मग म्हणलं चटणी घ्यावं. मग चटणी सोबत खाल्ली भाकर मित्रांनो. केलं जेवण मित्रांनो. आणि आज बाहेर फिरायला घेऊन शिरायला. आणि नंतर झोपायच्या आधी जरा त्या गरबड्यात त्याच्यावर नेलपेंट लावली. जरा झणझणलं पहिल्यांदा. परत गार पडलं, बरं वाटलं, त्यानं कमी होत वाटतं ना.